अर्जुन, हे सगळं ना आपल्यामुळे झालंय. आपल्यामुळे जर अमोलला काही झालं ना, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आपण का भांडलो अर्जुन? अरे आपल्याला एकत्र आणायचं म्हणून तू घराच्या बाहेर पडला होता ना रे. हो आप्पे, माहितीये मला हे. का वचन घेतलंस? का वचन घेतलंस तू? तुला कळतंय काय होतंय? त्या वचनामुळे आज काय वेळ आली कळतंय का तुला? अगं तू काय भैसटलीस काय? काय बोलतेस तू? हे काय बोलतेय? काय चुकीचं बोलतेय मी? पहिल्यापासूनच तू चुकत आलाय. सगळी चुकी तुझी आहे. पण तुला तुझी चूक कळल्यानंतर तो अर्जुन कदम कसला रे? आप्पे, तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुला काय म्हणायचं नेमकं? मला काय म्हणायचंय ते न कळण्या इतपत मूर्ख नाहीयेस तू अर्जुन. हे बघ, तुझी चिडचिड का होते ना मला कळतंय, पण आता आपल्याला अमोलला शोधावं लागणार आहे. हो, त्या गुंडांच्या तावडीतून सोडवशील तू, पण त्याच्या वाटेला जे भोग आले त्यातनं त्याला कसं सोडवशील? त्याचे 7 वर्ष गेलेले परत कसे देणार आहेस तू त्याला? अगं तू काय बोलतेस इथं? तू शांत हो जरा. आधीच डोकं फिरलंय माझं. तर तुझी ही बडबड आहे ना, मला सहन होत नाही. का सहन होत नाहीये? का खरं ऐकावंसं वाटत नाही तुला? अर्जुन, प्रत्येक वेळी ना तू चुकलाय. मी अमोलला कधीच तुझ्याविषयी काही चुकीचं सांगितलं नाही, कधीच नाही. पण तरी चुकीची कोण? मी. तुला स्वतःचे दोष ना कधीच मान्य करायचे नसतात. आधी पण तसंच केलं. अर्जुन, 7 वर्षापूर्वी जर स्वतःला शिक्षा दिली नसती आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे नीट शोधलं असतंस ना, तर आज आपल्या मुलावर ही वेळ आली नसती. आप्पे, तुझी चिडचिड का होते ते कळतंय मला, पण अमोलनं सोडवणं जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं आता इथं बोलून काय होणार आहे? मग शोध ना. असं का उभा आहे? हालचाल कर जरा. काही होणार आहे का तुझ्याकडनं? नाही ना, मग जाऊ दे. आतापर्यंत मी त्याला सांभाळले ना, इथून पुढे काय करायचं ते मी माझं बघेन. तुझं काय डोकं फिरलंय काय? कसं शोधणार आहेस त्याला? ना सीसीटीव्ही फुटेज आहे ना कुठलं ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. मी शोधते मला. आणि अमोलला कुठे नेलंय ते तरी माहितीये का आपल्याला? मी बघे ना. मला काय करायचं ना ते मी कर. तुझ्यासारखा हातावर हात ठेवून हतबल होऊन नाही बसणार. मी बघेन कसं शोधायचं ना तर मी कर. ठीक आहे, शोध तू. कसं शोधतेस तेच बघू. रशी दे रे. काय करताय? सोडा. शांत बस. सोडा की. सोडा ना मला. हिंमत असेल तर डोळ्यावरची पट्टी काढा ना. सोडा. मॅडम, तुम्हाला काय सोडाय पकडलंय का आम्ही? शांत बसायचं नाही तर खायला सुद्धा मिळणार नाही. हो, तुम्ही एका कलेक्टरला आणलं इकडे, लक्षात देत आहे का? कलेक्टर आहे माहित आहे म्हणून तर आणलंय ना, ते कशाला आणतोय? चेष्टा वाटते का? मॅडमला पूर्ण जिल्हा बदलायचा होता आणि आता बघा स्वतःच आमच्या ताब्यात आहे. त्या लय मनमानी करत होता. तुम्हाला कळतं का? सोडा. लय हवेत होत्या मॅडम. त्यांना वाटलं दादा म्हणजे गल्ली बोळातला गुंड आहे. दादाने लय वेळा समजून सांगितलं, पण मॅडम स्वतःच खरं करत होत्या. लय मनमानी कारभार अंगलट येणार किंवा कलेक्टर मॅडम. तुम्ही येणार इथं 5-10 वर्ष जगायला आणि शहर सुधारवणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जंगलात किती बी जनावर असली ना तरी कायदा हा फक्त सिंहाचाच असतो. आणि आमचं दादा या शहराचा सिंह आहेत, सिंह. आणि तुम्ही त्यांच्याशीच वैर घेताय. सोडा म्हटलं ना. उमान जर दादाचं ऐकलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुमच्या वेळ. आता बघा वर्ग बी किडनॅप आणि आई पण. अमोल, ए बघा अमोल कुठे? माझा मुलगा कुठे? कसा आहे तो? कुठाही नाही, कसा आहे विचारा, कसा आहे. अजून तरी तो लय सेफ आहे, पण ए बघा ऐका माझं. त्याला काही करू नका. मी हात जोडते, प्लीज प्लीज त्याला काही करू नका. माझं प्लीज ऐका, त्याला काहीच करू नका. ऐका, अमोलला सोडा माझ्या. बस. काय अवस्था झाली हो मॅडम, मला लय वाईट वाटतंय बघून. आणि हो, आपल्याला ह्या कामासाठी मोंटी दादांनी बक्षीस दिलंय, बक्षीस. ही धरा.
दर तुला पण आईश करायची आज आज जल्लोष. म्हणजे माझा अंदाज बरोबर ठरला तर अमोल इकडेच आहे. आता बघू ही लोक किती वेळ आम्हाला इथे ठेवू शकतात. हो आप्पे, माहिती आहे मला. हा मॉन्टी हुशार निघाला. बरोबर सगळा प्लॅन केलाय त्यांनी, सगळा. जर या घराचं कामच पूर्ण झालं नाहीये तर या घरात सीसीटीव्ही का लावलाय? एक मिनिट हे आमच्यावर पण लक्ष ठेवून असणार. अमोलला इथून नेमकं कुठे नेलंय हे कळण्यासाठी एकही पुरावा त्यांनी मागे सोडला नाही. बरोबर. म्हणजे आता अमोलपर्यंत पोहोचायचं असेल ना तर कोणाला तरी किडनॅप होऊन तो पत्ता अर्जुनपर्यंत पोहोचला पाहिजे. हे सगळं ना आपल्यामुळे झालंय. का घेतलंस वचन? हा, तुला कळतंय? तुझ्या त्या वचनामुळे आज आपल्यावर काय वेळ आली ती? आतापर्यंत मी त्याला सांभाळले ना, इथून पुढे काय करायचं ते मी माझं बघेन. तुझ्यासारखा हातावर हात ठेवून हतबल होऊन नाही बसणार. मी बघेन कसं शोधायचं ना तर मी करेन. ठीक आहे, शोधतो. कसं शोधतेस तेच बघू. मॅडमला वाटलं दादांना ताब्यात घेतील आणि स्वतः किडनॅप झाले. कलेक्टर मॅडम आपल्या ताब्यात. एकदा लोकेशन अर्जुनपर्यंत पोहोचू देत, मग कळेल कोण कोणाला किडनॅप करत होतं आणि या जंगलाचा खरा सिंह कोण येते. अहो फोन लागत नाही अजून अर्जुनचा. तो कधी येणार आहे कोणास ठाऊक. अरे स्वप्नील, आधीची परिस्थिती ना आत्ताची परिस्थिती लई वेगळी आहे रे. अरे अमोलला पळवून नेल्यापासून आपण अर्जाशी एकदा पण बोललेलं नाही. आणि रुपाली, अर्जाशी बोलायच्या आधीच तू लग्नाचं कसं काय आर्याच्या आईला कबूल केलंस? नक्की काय म्हणायचं तुम्हाला मामनजी? अहो दोन्ही घरची बोलणी झालेली असताना, सगळी तयारी झालेली असताना भाऊजी लग्न करणार नाही? हो, तसं नाही, पण एकदा अर्जाशी बोलणं झालं असतं म्हणजे. अर्जुन रे, कधीपासून फोन करतोय तुला? अरे मी कशा ते तुला माहिती आहे ना, कसा फोन उचलणार? अर्जा, काय झालं रे? हा, काय अमोलचा तपास लागला का? थांबा भाऊजी. बोला वहिनी. भाऊजी, ते आर्याची आई. अर्जुन, आर्याच्या आईने तुमचं लग्न होईल असा पुन्हा एकदा शब्द घेतला आमच्याकडून. आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तारीख काढावी लागेल बाबा. दादा, मी माझ्या पोराला गेले 7 वर्षे भेटलो नाही. तो पोरगा आज सकाळी किडनॅप झाला. त्याच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं मी कुठल्या गोष्टीचा विचार करावा? माझ्या लग्नाचा. आणि त्यांना पण कळत नाही का कुठला विषय कधी बोलावा ते? एवढी कसली काही आहे? हा वहिनी, मी काय पळून चाललो का कुठं? भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, तुमचं म्हणणं पटतं आम्हाला, पण त्यांचं काय झालं माहिती आहे का? अपर्णा आणि अमोल तुमच्या आयुष्यात परत आल्यामुळे त्यांना भीती वाटायला लागली की तुम्ही आता लग्नाला नाही म्हणताय की काय. हो, आणि आई म्हणून ही काळजी साहजिकच. वहिनी, माझ्या डोक्यात आत्ता अमोल सोडून दुसरा कुठलाच विषय नाही आणि लग्नाचा तर अजिबातच नाही. अर्जा, बरोबर आहे तुझं. तू तुझ्या लेकराला लवकर शोध. त्यांना काय विचार करायचा तो करू दे. आपण बघू नंतर लग्नाचं. अहो काय बोलताय मामनजी तुम्ही? भाऊजी जातात कामाला निघून, पण त्या आर्याच्या आईच्या प्रश्नांना उत्तरं आपल्याला द्यायला लागतात ना. काय वहिनी, तुम्ही तर अमोलला तुमचा मुलगा मानत होता ना? त्या आर्याच्या आईचं एक वेळ समजून घेऊ शकतो, पण तुम्ही का असं बोलताय? अर्जुन, सॉरी. अहो भाऊजी, मी अमोलला आज पण माझा मुलगा मानते,
आणि त्याची काळजी मला पण वाटते हो. पण हे सगळं पण नाही बिन नाही काय घरी आल्यानंतर हे सगळं मला बिलकुल अपेक्षित नव्हतं बरं का वहिनी. आणि अजून एक गोष्ट, आप्पी आणि मी आता वेगळं झालोय हे जरी खरं असलं ना तरी अमोल अजूनही माझाच मुलगा आहे आणि मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. अमोल हीच माझी पहिली प्रायोरिटी आहे, स्पष्टच सांगतो. स्वप्नील, अरे आता आपण सगळ्यांनी अमोलची काळजी करायला पाहिजे रे. अरे घरातलं लहान लेकरू आहे रे ते, घराला गोकुळ करतं आणि तेव्हाच अडचणीत असताना आपण दुसरा विचार करून कसं चालेल. अर्जा, आप्पीला भेटलास का रे तू? बोललास का तिच्याशी? अरे पोटचं लेकरू हरवले म्हटल्यावर का सवीस झाली असेल ना रे ती. आतापर्यंत मी त्याला सांभाळले ना, इथून पुढे काय करायचं ते मी माझं बघेन. तुझं काय डोकं फिरलंय काय? तुझ्यासारखा हातावर हात ठेवून हतबल होऊन नाही बसणार. हा बोललो मी तिच्याशी. आहे ठीक आहे ती. अहो, काय लावलंय तुम्ही? तुम्ही अशा एरजाऱ्या घालून अमोल सापडला येत नाही लागलं मला एरजाऱ्या घालायला. दीदीचा फोन नाही आला अजून. अहो, त्यांनी अमोलला शोधावं की तुम्हाला कॉल करावा? आणि अमोल सापडला की ते कॉल करतील ना? अहो, तुम्ही शांत व्हा ना जरा. बापू लय वेळ झालाय आता. अजून दीदीचा पण फोन नाही आणि दाजींचा पण नाही. कुठं असतील, कशा असतील, काय झालं, कोण सांगणार, कोण आहे आपल्याला? दिप्या, अरे काहीच कळायला मार्ग नाही. तू एक काम कर की दीदीला फोन लाव की परत. लाव लाव. बंद लागतोय दीदीचा फोन. आपल्या ठीक तर असेल ना रे? अहो बापू, मी सांगते ना, थोडी वाट बघा. पण कुणीच ऐकत नाहीये माझं. अजून काय ऐकायचंय तुझं मोना? दीपू, तिच्यावर चिडून काय फायदा आहे बाळा? हो बघा, एकतर त्या दोघांच्यात भांडण झालंय, त्यात सकाळपासून दीदीचा फोन नाही. मला लय टेन्शन आलंय बापू. आणि बापू, वंच कामात गुंतल्या ना, तर त्यांना कुणाचा फोन आलाय नाही आलाय ह्याच्यावर भानच नसतं. आणि आता अमोल गायब आहे म्हटल्यावर नाही मोना, असं नाही. हे बघ, आता दुपारची रात्र झाल्या, आपण तिची काळजी करत असणार आहे याचा अंदाज तिला आला असणार आहे, तरी पण तिचा फोन नाही. बापू, काय जरी असलं ना तर दीदीनं आपल्याला कळवलं असतं. एक काम कर दीप्या, तू अर्जुनला फोन लाव. हा. लाव लाव. भाऊजी, जेवायला चला, मी वाढते तुम्हाला. नाही वहिनी नको, आत्ता भूक नाही. लागलं तर सांगतो मी तुम्हाला. अहो भाऊजी, 2 घास तरी खाऊन घ्या ना. वहिनी खरंच नको. तुम्हाला काही लागलं तर सांगा मला, मी आहे. दीप्याचा फोन? हा दीप्या बोल की. दाजी, दीदी तुमच्यासोबत होती ना? नाही म्हणजे ती घरी पण आली नाही आणि तिचा फोन पण लागणार म्हणून म्हणलं. कसं शोधतेस तेच बघू. दाजी, दाजी, हा दीप्या, ती अरे कामात असेल कुठंतरी. थांब थोड्या वेळ, येईल घरी येईल. आणि अमोलचं काय झालं? तुम्ही त्याला आणायला गेलताना काय कळलं का त्याचं? नाही, शोधतोय आम्ही, सापडत. आणि दीदी कुठं आहे? हा बघा दाजी, दीदीचा फोन लागा ना आणि अमोलचा पण काय पत्ता ना. आम्हाला सगळ्यांना लय टेन्शन आलंय बघा. तू एक काम कर, तू हे गायतोंडांना फोन कर. गायतोंडांना. अहो पण, हॅलो दाजी, हॅलो. फोन कट केला वाटतं. आप्पी अजून घरी गेली नाही. एकतर अमोल सकाळपासून गायब आहे आणि आता आप्पी पण. आप्पी पण किडनॅप. ए दाद्या, अरे उठ की. अरे फुटेज चेक कर ना. अरे बंगल्याच्या आजूबाजूला काय का बघ की, चेक कर, उठ रे. मगापासून आपण तेच बघतोय, पण आपल्याला काय सापडतंय का? नाही ना. अरे दाद्यांना जर चुकीनं काय राहिलंय का बघ ना इकडे तिकडे. नाही साहेब, तिथं काय. चिंचुके बोल, काय अपडेट?
अहो नाही साहेब, सगळं CCTV फुटेज चेक केलं, पण अपर्णा मॅडम तिथून कुठे गेल्या हे कॅमेऱ्यात सुद्धा कळत नाहीये. कॅमेऱ्यात कळत नाही तर मग काय गायब झाली का आपोआप? नामोचं काय? चिंचुके ती दोघं कुठे गेलेत ना मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. अय अय उठ, त्या बंगल्याच्या आजूबाजूचं फुटेज चेक कर आणि काय मिळतं का सांग मला. चल लवकर. साहेब हो मगाचपासून सगळे फुटेज बघितले, आता माझ्या कामाचा टाइम पण संपलाय, पण इथं बंगल्यापाशी काहीच नाहीये. ए बेटे, इन्स्पेक्टर अर्जुन कदमची बायकोन पोरगा किडनॅप झालाय. पण तुला फुटेज चेक करायला सांगितलं त्रास होतोय का? तुझी ही नोकरी तर घालवीलच, पुढची एक पण नोकरी मिळवून देणार नाही मग. साहेब जाऊ दे, त्याच्यावर नका चिडू. अहो मागाशी 7-8 वेळा बघितले दोघांनी फुटेज चेक करून. अहो काय नाही सापडले. हे दाद्या बघ ना. चिंचुके दोघं माझ्यामुळे किडनॅप झाले तरी ती पण काय परीक्षा बघते ना माझी, मला तीच कळा. अजून किती चुकांचा भार सोसू मी सांग ना. आम्हाला नापी नाही सापडले ना तर आयुष्यात मी स्वतःला माफ नाही करू शकत. मला जरा भीती वाटतेय. माझे बाबा येत आहेत ना, तुला माहिती ना मी इथे. का रे पिटुकल्या, भूक बीक लागली का? हो, पण मी माझ्या मा आणि बाबा बरोबरच खाणार. अरे तू घरी कधी जाशील हे देवाला पण माहित नाही. चल खाऊन घे गप. अरे खा बाबा खा, परत कधी मिळेल हे पण कळणार नाही. म्हणजे बाबांना माहित नाही ते मी त्यांचा मुलगा आहे, नाही तर त्यांनी मला आतापर्यंत शोधून काढलं असतं. ए अरे असं शांत का बसलाय? खा, नाही तर फटके खाशील माझे. गप खा. काका, मी तुमच्या एक फायद्याची गोष्ट सांगू का? काय रे? तुम्ही मला सोडले तर माझे बाबा तुम्हाला सोडणार नाही. ए बारक्या, तुझा बाप न आम्हाला काही पण करू शकत नाही. तुला आम्ही किरकोळ गुंड वाटलो काय? तुला माहितीये का तुझ्या आईला थोड्या वेळापूर्वीच आम्ही किडनॅप केलंय. काय? तुम्ही मला किडनॅप केलंय? हा मग. आता सांग, तुझा बाप तुझ्या आईला सोडवल का तुला? मग एके दिवशी तुझ्या माला एका वाईट माणसाने खूप त्रास दिला, मग तिकडे आला शहेनशाह. मग त्यांनी काय केलं मग? शहेनशाहने त्या वाईट माणसासोबत खूप फायटिंग केली. माझे बाबा हिरो होते का? हो, मग त्या वाईट माणसाला शहेनशाहने चांगला धडा शिकवला. मग कसं भारी ना? शहेनशाह होताच भारी. त्याला काय झालं? ए तुला काय झालं हसायला? काका, तुम्ही मला किडनॅप केलं ना तर ते ठीक आहे, पण तुम्ही मला पण किडनॅप केलं. हा मग. काका, माझा हात सोडला, द्या मला पाव. अहो, मी किती मोठी चूक केली ना हे तुम्हाला माहित नाही. ए तुला किडनॅप केलं तसंच तुझ्या आईला पण केलं. त्यात काय रे एवढं मोठं? एवढं मोठं काय? थोड्याच वेळात तुम्हाला. त्याच्यात त्याला वडापाव द्यायच्या पण लायकीचा नाही हो. बस तसाच उपाशी. अरे अरे थांब की. ओ काका, ऐका की. ओ अरे ह्या बारकेच्या कुठं नादाला लागतोयस तू? अरे थांब, अरे ऐक की. रिश्ते में तो वो हमारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. ए अरे ह्याला काय झालं? का घाबरलाय? ते पोरग म्हणतंय त्याच्या आईला किडनॅप करून आपण लय मोठी चूक केली. बर मग? अरे त्याला आणलं तेव्हा किती घाबरलेलं होतं ते. जेव्हा आपण त्याला सांगितलं ना तुझ्या आईला पण आम्ही किडनॅप केलंय म्हणून, त्याचं वागणंच बदललंय. अरे त्या बारक्याचा जीव एवढासा, असं काय करणार आहे तो? अरे ते काय करणार नाही, पण त्याचा बाप कुठला बादशाह असल्यासारखं बोलतोय. अरे त्याच्या बापाला काय कळणार आहे आपण कुठे येते. आणि हे बघ, त्यांच्या मोबाईलवर 1760 मिस कॉल. त्या मॅडमला किडनॅप केल्यापासून निम्मी गार झाले तिकडं. अरे ते फोन कशाला ऑन केला? बंद करते, लोकेशन जाईल ना त्यांना. एवढं सुद्धा कळत नाही का तुला? लयच लोड घातला रवायनं. हो ना.
अरे त्यांची इच्छा जरी असली तरी आपल्याला शोधू शकत नाहीत ते. आधी त्या बारक्याला घाबरायचं बंद कर. चला रे. हो साहेब, आता काय करायचं? काय करायचं माझं डोकंच चालना चिंचू. काय झालं साहेब? लाईव्ह लोकेशन